आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 8. फाइंड डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 12 सेंटीमीटर. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे? रेक्टँगलबद्दल सांगितलेलं आहे. आता रेक्टँगलचा आपला डायगोनल काढायचा आहे. आता रेक्टँगल म्हणजे आपल्याला कसा दिसणार आहे ते आपण बघून घेऊया. रेक्टँगल हा आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे. बरोबर आहे. तसं आपला डायगोनल काढायचा आहे. मी कुठल्याबद्दल म्हटलेलं आहे ते मी नंतर पुन्हा एकदा लिहून काढते इथे. ओके. आता इथे आपल्याला कसा दिसतो आहे रेक्टँगल जो आहे तो 30, 60, 90 दिसतो आहे. ह्याच्या अगोदर आपण क्वेश्चन नंबर 6मध्ये पाहिलं होतं, स्क्वेअर होता तेव्हा 90 डिग्री तसा एक्झॅक्टली हाफ जाता 45, 45, 90चा आपल्याला प्रॉपर्टी मिळालेली होती. आपण त्याप्रमाणे सोडवलं होतं. आता इथे लक्षात ठेवायचं रेक्टँगलमध्ये 30, 60, 90 मिळतो. स्क्वेअरला 45, 45, 90 मिळतो. रेक्टँगलला 30, 60, 90 मिळतो. हा नेहमीचं गणित आहे. कारण बघा रेक्टँगल आपला कसा असतो, एका साईडला वाईड असतो आणि एका साईडला वाईड कमी असतो. म्हणजे आपण कसाही घेतला तर एका साईडला वाईड जास्त असतो. मग त्या ठिकाणी ऑब्वियसली वाईडमध्ये जो जाणार आहे तिकडे 30 येणार आहे, जो वाईड कमी असणार आहे तिकडे 60 येणार आहे आणि 90 येणार आहे. तर आपल्या डायगोनल काढायला सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे? मी म्हटलेलं आहे इथे quadrilateral ABCD is a rectangle. AB is equal to CD is equal to 35 सेंटीमीटर. आता इथे नावं लिहून घेऊया. AB CD AB आणि CD जो आहे तो किती आहे? 35 आहे. बरोबर दिसतं आहे. मोठी लाईन आहे आपली 35 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर BC आणि AD जी आहे ती 12 सेंटीमीटर आहे. आता AC हा डायगोनल आहे. अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. फाइंड AC. आपण म्हटलेलं आहे क्वाड्रिलेटरल ABCD इज अ रेक्टँगल. अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. 30, 60, 90चा आपल्याला लागतो आहे किंवा डायरेक्ट पायथागोरस थेरम लावलात तरी काही हरकत नाही आहे. मग आपण लिहून घेतलेलं आहे AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. 35 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. 35चा स्क्वेअर आहे 1225, 12चा आहे 144. आपण सम केल्यानंतर आन्सर आलेला आहे 1369. हा आहे 37चा स्क्वेअर. म्हणून आपण लिहिलेलं आहे देअरफॉर AC इज इक्वल टू 37 सेंटीमीटर. त्याच्यासमोर त्याचं रिझन दिलेलं आहे टेकिंग आउट स्क्वेअर रूट. उत्तर संपलेलं आहे. लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण काय काय लक्षात ठेवणार आहोत तर आपल्याला पायथागोरसचे ट्रिपलेट जर लक्षात असतील तर आपल्याला पटापट उत्तरं काढता येतील. आपल्याला त्याचे स्क्वेअर लक्षात असतील तर आपल्याला उत्तरं पटापट काढता येणार आहेत. आपल्या बेसिक कन्सेप्टच्या आहेत त्या क्लिअर असते. म्हणजे 30, 60, 90 कधी होतं, 45, 45, 90 कधी होतं हे जर आपल्या लक्षात असेल तर ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पटापट काढता येतील. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 9. हा क्वेश्चन नंबर 9 जो आहे तो हॉट्स क्वेश्चन आहे. मी त्यासाठी तुम्हाला खास हॉट्स क्वेश्चनचा एक वेगळा सेक्शन बनवून देणार आहे. इन द फिगर M is the midpoint of QR. Angle PRQ equal to 90 degree. Prove that PQ square is equal to 4PM square minus 3P square. काय काढायचं आहे एक्झॅक्टली लक्षात आलेलं आहे, पण कसं काढणार आहोत ते काही लक्षात आलेलं नाही आहे. पण असं वाटतंय पायथागोरसचा थेरम लावावा लागेल. कारण आपल्याला काय सांगितलेलं आहे ते कसे आहे तर तो 90 डिग्री आहे. आपण इथे लिहून घेऊया. सॉरी आम्ही किती नाही बरोबर काढलं आहे मी. PQR
इन्फॉर्मेशन लिहून घेऊया आपण सगळीच्या सगळी. इन ट्रायंगल PQR, M is the midpoint of QR. Angle PRQ is equal to 90 degree. Proof PQ square is equal to 4PM square minus 3PR square. आता इथे आपल्याला दोन अँगल्स जे आहेत ते तयार झालेले दिसतात. म्हणून मगाशी मी तुम्हाला काय म्हटलं की कसं काढायचं आहे, एक्झॅक्टली काय काढायचं आहे ते लक्षात आलेलं नाही आहे. विचार केला आपण तर काय दिसतात, दोन ट्रायंगल दिसता आहेत. दोन्ही ट्रायंगल्स जे आपले आहेत ते 90 डिग्रीचे आहेत. म्हणजे एक तयार झालेला अँगल आहे PRM, दुसरा अँगल आहे PRQ. बघा असंच काहीतरी दिसते. PM स्क्वेअर आहे आणि PR स्क्वेअर आहे आणि PQ स्क्वेअर आहे. ओके, म्हणजे आपल्या दोन ट्रायंगल्स आहेत आणि त्या दोन ट्रायंगल्सच आपल्याला काहीतरी करायचं आहे. बघूया आपण कसं काय करू शकतो. म्हणजे इथे आपल्याला बाय पायथागोरस थेरमच वापरावा लागणार आहे. इन ट्रायंगल PQR, angle PRQ is equal to 90 degree given by Pythagoras theorem. PQ square is equal to PR square plus QR square. हा आपला जरा इक्वेशन 1. इन ट्रायंगल PRM, angle PRM is equal to 90 degree. PM square is equal to PR square plus RM square. हे आपलं झालं सेकंड इक्वेशन. बट QR is equal to 2RM. आता QR काय म्हटलेलं आहे, 2RM म्हटलेलं आहे कारण M इज द मिड पॉईंट. मग हे जर आपलं थर्ड इक्वेशन RM इज इक्वल टू हाफ QR फ्रॉम 2 and 3. आता 2 मध्ये काय आहे, PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर इज इक्वल टू RM स्क्वेअर आणि थर्डमध्ये मी काय म्हटलं आहे, RM म्हणजे हाफ QR. मग मी तोच तिकडे टाकून लिहून घेणार आहे. नवीन इक्वेशन तयार झालेलं PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस हाफ QR द होल स्क्वेअर. आता जेव्हा हाफ QR द होल स्क्वेअर होणार तर कारण हाफ म्हणजे 1/2चा इथे 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, QRचा स्क्वेअर QR स्क्वेअर झालं तयार. मग काय झालं इथे 4 फक्त इथे जे आहेत ते आपल्याला इक्वेशनमध्ये आहेत. मग जर आपलं इक्वेशन सरळ करायचं असेल किंवा इक्वेशन फॉर्ममध्ये हे कंप्लीट नंबरमध्ये करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाइंग बाय 4 करावं लागेल. मग तेव्हा काय दिसेल आपल्याला 4PM स्क्वेअर इज इक्वल टू 4PR स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. बघा आपल्याला हवा होतो तो 4PM मिळाला का हो. चला 4PM मिळाला, याला आपण देऊया नंबर 4. आता एक तर आपल्याला मिळाला. आता काय झालेलं आहे, आता जे आहे ते आपल्याला हा जो फर्स्ट आहे त्याच्यामध्ये PM स्क्वेअर नाही आहे पण PR स्क्वेअर आहे, QR स्क्वेअर आहे, PQ स्क्वेअर आहे, काहीतरी होईल तयार. मग आपण काय करूया, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 4. मग 4चा काय 4PM स्क्वेअर लिहून घेतला, 1चा काय होता PQ स्क्वेअर होता तो मायनस करून घ्या. ओके, आता काय झालेलं आहे ह्याच्यामध्ये 4PR स्क्वेअर आहे, ह्याच्यामध्ये आहे का QR स्क्वेअर आहे, मग तो मायनस होईल, मायनस करून घेतलेला आहे. QR स्क्वेअर आहे, QR स्क्वेअर आहे, QR स्क्वेअर मायनस QR स्क्वेअर कट झाले. काय राहिलं 4PM स्क्वेअर मायनस PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PRमधून 1PR गेला तर राहिला 3PR, म्हणजे 3PR स्क्वेअर राहिला. आलं उत्तर का हो बघा. हो तेच त्यांनी काहीतरी आपल्याला दिलेलं होतं बघा. त्याच्यामध्ये आपल्याला हा बघा 4PM स्क्वेअर मायनस 3P स्क्वेअर. ठीक आहे, मग आता हा आपण पुन्हा परत PQ स्क्वेअर जो आहे मायनस PQ स्क्वेअर आहे त्याला प्लस करून घेऊया. देअरफॉर 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर. आता ह्याला जर का आपण इक्वेशन लेफ्टचं राईटला घेतलं, राईटचं लेफ्टला घेतलं तरीसुद्धा तुमचं इक्वेशन तसंच राहणार आहे. मग आपण लिहून घेतलं PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. हेन्स आता आपण 2.1 मधला सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 10 हा पाहणार आहोत. हा सुद्धा हॉट्स क्वेश्चन आहे. वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट आर पॅरलल टू ईच अदर. A ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of a building at the height of 4 meter.
On turning the ladder over to the other side of the street, its top touches the windows of the other building at a height of 4.2 meter. Find the width of the street. आता बघा काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहेत. समोरासमोर 2 बिल्डिंग्स आहेत. मग काय जर त्यांनी सांगितलं एकाची विंडो जी आहे ती 4 मीटरवरती आहे. त्याला जर का मी एक लॅडर लावली 5.8 मीटरची तर ती त्याच्या विंडोपर्यंत पोचते. तीच जर का मी लॅडर पुन्हा परत सेकंड साईडला लावली तर ती जी विंडो आहे ती 4.2 मीटरवरती आहे तिथे रीच होते. तर मला मधला जो स्ट्रीट किती त्याची विथ आहे ती शोधून काढायची आहे. तो किती मोठा रस्ता आहे, तो किती विथनी मोठा रस्ता आहे ते शोधून काढायचं आहे. आता आपला जनरली काय माहीत असतं, बिल्डिंग जी असते ती 90 डिग्रीमध्ये बरोबर उभी असते आपल्या लेनला, आपल्या खाली स्ट्रीटला 90 डिग्रीमध्ये असते. म्हणजे दोन्ही साईडच्या ज्या आहेत त्या आपल्याला 90 डिग्री मिळतात आहेत. करून घेतलेले साईन म्हणजेच काय होईल, आता इथे आपल्याला पायथागोरस थेरम लावता येईल. कारण आपल्याला लॅडरची हाईट माहिती आहे, त्याच्यानंतर बिल्डिंगची हाईट किंवा विंडो ह्या ठिकाणी आहे तीसुद्धा हाईट आपल्याला माहिती आहे. ऑब्वियसली आपल्याला ए बी इथे सुद्धा असंच झालेलं आहे. ही लॅडर आपण इथे लावलेली आहे म्हणजे लॅडरची जी आपली हाईट आहे ते आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर सेकंड साईडची पण फर्स्ट विंडो कुठे आहे ते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे इथेसुद्धा आपल्याला बी सी आपल्याला कळेल. मग आपण ए बी प्लस बी सी केल्यानंतर आपल्याला ए सीचं उत्तर माहिती पडेल. म्हणजे आपल्याला विथ ऑफ द लेन माहिती पडेल, विथ ऑफ द स्ट्रीट आपल्याला माहिती पडेल. 2 आन्सर्स काढायचे आहे. त्याच्यानंतर पुन्हा प्लस करून दाखवायचं आहे. हा क्वेश्चन आपल्याला 3 मार्कासाठी येऊ शकतो. मोठा क्वेश्चन आहे, याची प्रॅक्टिस करा. तिकडचे कदाचित नंबर्स आपले बदलतील, काही हरकत नाही आहे. पण आपल्याला ह्याच्यामध्ये जर आपण इथे घरी प्रॅक्टिस केलेली असेल तर अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला तिथे आरामशीर सोडवता येईल. आणि म्हणूनच याला हॉट्स क्वेश्चन्स असं म्हटलेलं आहे. तुम्ही बाकीचे क्वेश्चन्स नाही सोडवले तरी चालतील, पण हा क्वेश्चन मात्र तुम्ही सोडवायलाच पाहिजे. तुम्ही मॅथ्समध्ये किंवा जॉमेट्रीमध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन्स आहेत ते एक 8-10 दिवसानंतर एकदा तुम्ही सोडवून बघितलेले असतील तर तुम्हाला पुन्हा ते रिकॉल होतात. आणि मी तर तुम्हाला म्हणेन हॉट्स क्वेश्चन्स जेवढे पण आहेत ते सोडवा. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेटमधले जेवढे काही तुमचे क्वेश्चन्स आहेत ते सोडवा. प्रॅक्टिस सेट म्हणते ना मी तुम्हाला, प्रॉब्लेम सेटमधले जे काही क्वेश्चन्स आहेत ते सोडवा. त्याच्याहीमध्ये प्रॉब्लेम सेटमध्ये आपल्याला हॉट्स क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सुद्धा सोडवा. म्हणजे काय, तुमची हवी तेवढी प्रॅक्टिस होईल. मग तिथे क्वेश्चन कसाही फिरवून आला तरी तो तुम्हाला सोडवता येईल. सर आता आपलं ॲक्च्युअल जे काम आहे ते आपल्याला करायचं आहे. बिल्डिंग आहे म्हणून मी थोडीशी वरती लेन जी आहे ती वाढवलेली आहे. तुम्हाला नको असेल तर वाढवू नका, काही हरकत नाही आहे. आपल्या फक्त विंडोपर्यंतचाच रस्ता दाखवायचा आहे. थोडासा वरती आहे म्हणून थोडीशी वरती लेन तेवढी घ्या. आता लिहून घेऊया सगळीचे सगळे इन्फॉर्मेशन. AM इज अ हाईट ऑफ बिल्डिंग, CN इज अ हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग, BM अँड BN is a ladder. AM is equal to 4 meter, CN is equal to 4.2 meter, BM is equal to BN is equal to 5.8 meter. AM is parallel to CN. Find AC is the width of the street equal to what? AC काय आहे? width of the street आणि आपल्याला ते शोधून काढायची आहे. Solution. AM is a height of building and BM is a ladder. Therefore, angle MAB is equal to 90 degree by Pythagoras theorem. BM square is equal to AM square plus AB square. BM square आपला आहे 5.8, AM square आहे आपला 4 मीटर. आता त्याला कन्वर्जन करून घेऊया पॉईंट्समध्ये, कारण हा सुद्धा पॉईंटमध्ये आहे म्हणून 4.0 प्लस AB स्क्वेअर.
5.8 किंवा 58चा आपला स्क्वेअर आहे 3364. इथे काय होईल त्याचा 5.8चा 5.8 इंटू 5.8 म्हणजे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर पॉईंट किती नंतर येईल 2 नंतर, म्हणजे आन्सर आपलं येईल 33.64 इज इक्वल टू 4.0 इंटू 4.0. आपला आन्सर येईल 16.00 इक्वल टू AB². आता काय आन्सर होईल आपलं मायनस होईल इथे 33.64 मायनस 16 इज इक्वल टू AB² 17.64. मगाशी आपण 4.0 का केला, आपलं असं वाटेल ना 33.64 आहे, मग हा 16 आहे, मग आपण ह्या 0.64मधून त्याला मायनस करू, आन्सर करेक्ट येणार नाही. आणि म्हणून काय करायचं आहे, दोन्हीचं कन्वर्जन सेम असेल, दोन्ही सेम असतील तर आपल्याला आन्सर जे येतं ते व्यवस्थित कळतं, प्लस मायनस किंवा जे काही आपलं व्यवस्थित करता येतं. आणि म्हणून सेम नंबर्समध्ये कन्वर्जन करून घ्यायचं असेल. 5.8 आपला करता येणार नव्हतं म्हणून आपण 4चं 4.0 करून घेतलेलं आहे. आन्सर आपला आलेला आहे 17.64. हा आपला 42चा स्क्वेअर आहे. मग आपला आन्सर कसं येईल 4.2 येईल, कारण इथे 0.64 आहे म्हणजे, बट ऑब्वियसली प्रत्येकानंतर एक नंतर पॉईंट येणार, म्हणजे आपला आन्सर आलेला आहे 4.2 मीटर. इथे आपण त्याचं रिझन लिहून घेतलेलं आहे टेकिंग आउट स्क्वेअर रूट. आता CN इज अ हाईट ऑफ बिल्डिंग अँड BN इज अ लॅडर, देअरफॉर angle NCB is equal to 90 degree by Pythagoras theorem. BN square is equal to BC square plus CN square. 5.8 square equal to BC square plus 4.2 square. आता इथे दोन्हींमध्ये पॉईंट आहे, कन्वर्जन करण्याची गरज नाही आहे. 5.8चा मगाशी आपण लिहिलेला आहे 33.64 इज इक्वल टू 4.2चा आपला आहे 17.64 प्लस BC² मायनस झालेलं आहे 33.64 मायनस 17.64, आलेला आन्सर 16.00. हा आपला 40चा स्क्वेअर आहे, म्हणजे मग इथे येईल 4.0 इज इक्वल टू BC. आपल्याला AB आणि BC दोन्हींचा आन्सर कळलेलं आहे. आपल्याला AC काढायचं, विड्थ ऑफ द स्ट्रीट काढायचं आहे. मग आपण लिहून घेतलेलं आहे AC इज इक्वल टू AB प्लस BC. AC इज इक्वल टू 4.2 प्लस 4.0 म्हणजे AC इज इक्वल टू 8.2 मीटर. सगळ्यात शेवटी आपण मीटर लिहिलं तरी चालेल, वरच्याला मीटर नाही लिहिलं तरी सध्या चालेल, त्याला आपल्याला स्क्वेअर करायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला AC इज इक्वल टू 8.2 मीटर याला आपल्याला स्क्वेअर करायचे, कारण आपल्याला विड्थ ऑफ द स्ट्रीट काढायला सांगितलेली होती.